माननीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर ह्या जळगाव जिल्ह्यात आलेल्या आहेत. चला, त्यांचं जळगाव जिल्ह्यात मी नक्कीच स्वागत करते. पण ज्या तऱ्हेने त्यांचे वक्तव्य येऊन राहिलेले आहेत, त्यांना महिलांच्या किंवा महिलांच्या समस्यांबाबतीत काही घेणं देणं आहे असं मला वाटत नाही. त्यांना राजकारण करण्यात फार महत्व दिसतंय किंवा राजकीय वक्तव्य करण्यात फार महत्व आणि इंटरेस्ट दिसतोय. पण रुपालीताई, आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलींवरती अत्याचाराच्या घटना घडलेल्या आहेत. आपल्या कारकिर्दीमध्ये आम्हा सगळ्या महिलांना एकच अपेक्षा आहे, राजकारण बाजूला ठेवा. पहिले माझ्या माता भगिनींच्या वरती ज्या अन्याय अत्याचाराच्या घटना घडलेल्या आहेत त्यांना न्याय कसा मिळवून देता येईल याच्यासाठी पहिले काम करा. त्याच्यासाठी तुमची नियुक्ती केली गेलेली आहे. आणि जर ते काम तुम्हाला करता येत नसेल तर त्या पदावर राहून उगाच त्या पदाचा दुरुपयोग करू नका. एकतर राजकारण करा, एकतर त्या पदाला न्याय द्या. आणि राजकारण करायचं असेल तर आम्ही तयार आहोतच की तुमच्या सोबत. पक्ष म्हणून पक्षाची विचारधारा घेऊन आम्ही सोबत आहोत तुमच्या विरोधामध्ये आम्ही आवाज उठवायला. पण माझी विनंती आहे, माझ्या माता भगिनींना न्याय देण्यासाठी जी तुम्हाला जबाबदारी मिळालेली आहे, आदरणीय पवार साहेबांनी तुम्हाला जबाबदारी दिलेली आहे, त्याला चांगल्या रीतीने पार पाडा. आणि तुमचं राजकीय अस्तित्व हे आदरणीय पवार साहेब असतील किंवा आदरणीय सुप्रियाताई सुळे यांनी तुम्हाला राजकीय अस्तित्व निर्माण करून दिलेलं आहे. तुम्ही त्यांच्यावरती बोलायला कमी करत नाहीत तर तुम्ही दुसऱ्यांचं कुठे भान ठेवणार आहात. आणि राहिला विषय 1500 रुपये तुम्ही म्हणतात, तर 1500 रुपये देऊन तुम्ही महिलांचा जे उपकाराची भाषा करू नका. माझी एकच विनंती आहे, मला आनंद आहे 1500 रुपये भेटतायत, पण तेच 1500 रुपये भेटण्या आज महागाईच्या याच्यामध्ये 3000 रुपये माझ्या माता भगिनींना मिळावे ही आमची अपेक्षा आहे. 1500 रुपये देऊन आज महागाईमध्ये त्या काहीच करू शकत नाहीयेत. त्यांना चांगला मोबदला मिळावा. आणि हा पैसा तुम्ही जे म्हणतात आम्ही दिले, तुम्ही तुमच्या घरून दिलेले नाहीयेत. हे आमच्यासारख्या प्रत्येक व्यक्ती जो टॅक्स भरतो त्या टॅक्स मधून आलेला पैसा आहे. त्याच्यामुळे कुठेही उपकाराची भाषा करू नका. तुमच्या घरून पैसा दिला जात नाहीये, हा आमच्या प्रत्येकाचा पैसा आहे. आणि आम्हाला आनंद आहे, आमच्या माता भगिनींना जर अजून 3000 रुपये दिलेत ना तर आम्हाला आनंद वाटेल. कारण वाढती महागाई जी तुमच्या सरकारने केलेली आहे, आज त्यांचे तेलाचे भाव वाढलेले आहेत, आज महागाई प्रचंड वाढलेली आहे, त्याच्यावर बोला की जरा. त्याच्यावर बोलायला तुम्हाला होत नाही. इथे येऊन राजकारण करू नका. आणि राजकारण माझ्यावरती तुम्ही राजकीय वारसा जर म्हणत असाल तर मला आनंद आहे की राजकीय वारसा आहे मला माझ्या वडिलांचा. पण आम्ही गोरगरीब लोकांसाठी काम करत आलेलो आहे. मला आनंद आहे की मी माझ्या वडिलांच्या कर्तृत्वाला पुढे घेऊन जाण्याचं काम करते. पण जरा स्वतःच्या राजकीय वारशाबद्दल, राजकीय कारकिर्दीबद्दल बोला ना. तुमचं डिपॉझिट जप्त झालंय ताई, त्याच्यावरही जरा लक्ष द्या. दुसऱ्याच्या उपकाराने आज तुम्ही पदांवरती बसलेला आहात, स्वतःच्या कर्तृत्वाने नाही. त्याच्यामुळे दुसऱ्यांच्या राजकीय कारकिर्दीवर बोलण्यापेक्षा स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करा. नगरपालिकेला एक तिकीट मिळतंय का पक्षाकडे, जरा त्याचीही विचारणा करा. तेवढी तरी करा जरा. आम्ही तर काय करणार आहेत ते करू, पण तुम्ही नगरपालिकेला तरी एकदा निवडून येऊन दाखवा ताई. माझी तुम्हाला शुभेच्छा आहे की तुम्ही नगरपालिकेला निवडून आलं पाहिजे. आणि निवडून येऊन दाखवून स्वतःचं अस्तित्व दाखवा. आणि जर सोशल मीडिया जर तुम्ही उघडलात ना, त्याच्यात तुमच्या सोशल मीडियामध्ये खाली कमेंट्स येतात ना, त्या कमेंट पण एकदा वाचा. तुमच्या राजकीय कारकिर्दी संदर्भामध्ये लोकांच्या भावना तुम्हाला स्वतः लक्षात येतील. मी नाही बोलत, लोक बोलतायत. तर त्या सोशल मीडियाच्या खालच्या कमेंट्स नक्की वाचा बरं का. तुम्हाला तुमच्या राजकीय कारकिर्दी मध्ये तुम्ही इथपर्यंत कशा आल्या आहात आणि लोकांच्या इथपर्यंत तुमच्या पोचण्यासंदर्भातल्या ज्या भावना आहेत त्या भावना तुम्हाला नक्की लक्षात येतील. चला, तुम्हाला आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये आलात, स्वागत आहे. पण महिलांच्या प्रश्न मांडावेत हीच माझी अपेक्षा आहे आपल्याकडून. धन्यवाद.